मित्रांनो, आपलं येणारं जीवन म्हणजे आपला भविष्यकाळ जो आहे, तो सुखासमाधानात जावा, कोणत्याही अडचणीशिवाय जावा, असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्याची तरतूद आपल्यालाच करावं लागेल. दुसरं कोणीही त्याबद्दल विचार करणार नाही, नातेवाईक नाही, मित्रपरिवार नाही, कोणीही नाही. तर त्याची तरतूद ही आपल्यालाच करावी लागेल आणि ती तरतूद जर आपण शेअर मार्केटमध्ये केली, तर आपलं जीवन हे वेल सेट होऊ शकतंय. येणारा काही काळ जर आपण शेअर मार्केटमध्ये सतत पैसा लावत गेलो तर निश्चित आपलं भविष्य हे उज्ज्वल राहू शकतं. कारण बाजार इतका पैसा बनवून देईल की आपल्याला काही वर्षानंतर काहीही काम न करता बाजारच आपला पैसा बनवत राहील. आपलं उत्पन्न आपण झोपलेले जरी असू तरी आपला पैसा वाढत राहील. तर अशाच वाढणाऱ्या शेअरची चर्चा आपण आपल्या वारंवार चॅनलवर करत असतो. अशाच 3 शेअरची चर्चा आज आपण करणार आहोत. परंतु त्याआधी आजचं मार्केट बघू. आज सेन्सेक्स 202 अंकांनी मायनस झाला आहे. जी सततची वाढ चालू होती ती थोडी आज कमी झाली आणि निफ्टी 50 81 अंकांनी मायनस झाला आहे. निफ्टी बँक 288 अंकांनी मायनस आहे. तर निफ्टी मिड कॅप 100 74 अंकांना मायनस झालेला बघू शकतो. सेन्सेक्स 203 अंकांनी घसरला. निफ्टी 25,200च्या खाली बंद झाला. फार्मा, रियालिटी, FMCG शेअर आज वाढले. 700 अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्स सावरला. जाणून घ्या या घसरणीची 4 मोठी कारणे. का बरं मार्केट पडलं तर ते बघूया. पहिलं कारण आहे, बाजारातील व्यवहार सकाळी कमजोरीने सुरू झाले, परंतु काही काळानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने प्रमुख निर्देशांकात घसरण सुरू झाली. एकेकाळी BSE सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला होता, मात्र दुपारपर्यंत तो बऱ्याच अंशी वाढलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. दुपारनंतर बाजार मोठ्या प्रमाणात सावरला. दुपारी 31 वाजता सेन्सेक्स 283 अंकांनी प्लस झाला होता, म्हणजेच 0.34% वाढला होता. 82,275 होता. निफ्टी 97 अंक किंवा 0.39% कमजोरीसह 15,182 होता. तर कारणं जी आहेत त्याच्यामध्ये पहिलं कारण इथं बघू शकता. अमेरिकन जे बाजार आहे, म्हणजे काल 3 सप्टेंबरला अमेरिकन बाजार पडलं होतं, त्याचा दबाव आपल्या बाजारावर दिसून आला. त्यामुळे सकाळी ओपनिंग जी आहे सेन्सेक्सची बाजाराची ती मायनसमध्ये झालेली आपण बघितली असेल. तर हा एक दबाव होता, अमेरिकेचं मार्केट पडलं म्हणून. दुसरा दबाव आहे, IT समभाग पडले. का पडले? कारण IT कंपन्यांच्या महसुलात अमेरिकेचा मोठा वाटा आहे. जर अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीत गेली तर संकट आणखी गहिरे झाले असते, म्हणून IT कंपन्या आज पडल्या होत्या. त्याच्यानंतर सततच्या वाढीनंतर प्रॉफिट बुकिंग. सतत बाजार हा काही दिवसापासून वाढत होता, त्यामुळं आता बाजारामध्ये प्रॉफिट बुकिंगही दिसून आलेली आहे. त्याच्यानंतर लहान आणि मोठ्या समभागाचे अतिमूल्यांकन. काही शेअर जे आहेत तर ते ओव्हरव्हॅल्यूड आहेत. अतिमूल्यांकन म्हणजे ओव्हरव्हॅल्यूड आहेत. तर त्यामुळेही बाजारामध्ये दबाव होता, त्यामुळं बाजार हा आज पडलेला आहे. परंतु आपण ओव्हरव्हॅल्यूड शेअर एकही चर्चा करत नाही, त्यामुळं आपला पोर्टफोलिओ तितका नाही पडला जितका की बाजार पडलेला आहे. तर अंडरव्हॅल्यूड शेअर घेतला तर तोच फायदा असतो. आज माझा पोर्टफोलिओ प्लसमध्ये बंद आहे. तर अंडरव्हॅल्यूड शेअर हे तेवढे पडणार नाहीत, कारण पहिलाच जर शेअर जर तो 100वरून 40वरून 50वर ट्रेड करत आहे, 50%चं 40%चं डिस्काउंट आहे, 60वर ट्रेड करत आहे तर 40%चं डिस्काउंट आहे, तर हा शेअर जास्त पडणार नाही. पण जो 100वर चालायला पाहिजे तो जर 150वर चालत असेल तर तो शेअर जास्त पडेल. त्याला म्हणतात ओव्हरव्हॅल्यूड शेअर. तर असे शेअर आपण चर्चाच करत नाहीत. आपण सगळे अंडरव्हॅल्यूड शेअरची चर्चा करत असतो आणि हे शेअर जास्त पडणार नाहीत. पण जेव्हा बाजार चालेल किंवा जेव्हा हिची वेळ येईल ह्या शेअरची चालायची, त्यावेळेस हे शेअर आपल्याला कितीतरी पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकतात. तर आज आपण जी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये पहिला आहे इंडिगो पेंट. बऱ्याच दिवसापासून हा चालत नाही आहे, पण आता तो 1540वर आला आहे. 6.5% जवळपास वाढला होता. 6.26% सध्या वाढ होऊन तो बंद झालेला आहे. कंपनी चांगली आहे, लीडिंग कंपनी आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त 7,300 करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते. PE जर पाहिला तर 51चा, ROC 23, ROE 17.5, फेस व्हॅल्यू 10, 0.35ची प्रॉफिट ग्रोथ आणि 53.9ची प्रोमोटर होल्डिंग पाहायला मिळते. इथं बघू शकता अंडरव्हॅल्यूड याला म्हणतात की EPS वाढलेत म्हणजे प्रॉफिट वाढलेले आहेत. प्रॉफिट सतत वाढत गेलेत. तुम्ही बघू शकता प्रॉफिट वाढलेले आहेत
आणि प्रॉफिट वाढूनसुद्धा शेअर चालला नाही, तर शेअरचा पी खाली आलेला आहे, म्हणून शेअर चाललेला नाही म्हणून पी खाली आलेला आहे. आणि मीडियन पी जो आहे तो 57.3 त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे हे अंडर व्हॅल्यूड शेअर आहेत. ह्या कंपन्या नंतर येणाऱ्या काही काळामध्ये पटीमध्ये पैसा बनवून देतात. तर असे शेअर शोधले पाहिजे. पळणारे शेअर जर आपण शोधले तर त्या शेअरमध्ये आपण जर पैसा लावला तर पहिले शेअर जर ते 10 पट झाले असेल तर आपला पैसा तेवढा वाढणार नाही. 10 रुपयाचा शेअर 100 रुपये झाला आहे, तिथून जरी तो 150 रुपये झाला तरी ज्यांनी 10 रुपयावर गुंतवणूक केली त्याचा 15 पट पैसा झाला जर तो 150वर गेला असेल. आणि आपण तो 100 रुपयावर खरेदी केला असेल तर तो 150वर जरी गेला तर आपला 1.5 पटसुद्धा पैसा नाही होत. तर ही आहे फरक. तर तो फरक इथं आपण असे शेअर जर खरेदी केला तर आपला पैसा हा पटीमध्ये बनतो. त्यामुळं असे शेअर कोणताही शेअर असो, आपल्याला शेअरच्या नावाशी काही घेणं देणं नाही. जो शेअर अंडर व्हॅल्यूड मिळत आहे तो शेअर आपण खरेदी करायचा. मीडियन पीच्या खाली मिळत असेल तर तो खरेदी करायचा. आपली तो शेअर पडण्याची जी रिस्क आहे ती पण कमी होते, आपला लॉस होण्याची जी शक्यता आहे ती पण कमी होते आणि आपलं प्रॉफिट वाढण्याची जी शक्यता आहे ती वाढते. त्यामुळं असे शेअर खरेदी करायला पाहिजे. म्हणून मी बऱ्याच वेळा सांगत असतो की पळणाऱ्या शेअरच्या मागे लागू नका. आपण आपलंच नुकसान करून घेत आहोत. त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला जर आपलं लाईफ सेट करायचं असेल तर आपणच आपला विचार करावा लागेल, दुसरं कुणीही करणार नाही. त्यामुळं असे शेअर घ्यायचेच नाही जे की ओव्हर व्हॅल्यूड झालेत किंवा पळत आहेत. त्या पळणाऱ्या शेअरच्या नादीच लागायचं नाही. जर जे शेअर आत्ता खाली आहेत त्याच्या नादी आपण लागलं पाहिजे. हा शेअर बऱ्याच दिवसापासून खाली ट्रेड करत आहे तर असे शेअर आपण हळूहळू दर महिन्याला जी आपण गुंतवणूक करणार आहोत तर त्या दर महिन्यामध्ये असे शेअर आपण खरेदी केले पाहिजे. आणि त्याबरोबर हा शेअर जर पाहिला तर ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे कर्जमुक्त मिळत आहे. इथं पाहिलं तर सेल्स 47 करोडचं सेल्स आहेत. मार्च 2013ला ते 1272 पर्यंत आलेत. 1 करोडचं प्रॉफिट 144 करोडपर्यंत आलेत. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते. पण इथं शेअर चालला नाही म्हणजे आपल्याला इथं गुंतवणुकीची संधी आहे, इथं आपले पैसे बनणार आहेत. तर अशा वेळेस ही खरेदी केली पाहिजे. रिझर्व्ह जर बघितलं तर 867 करोडचं रिझर्व्ह आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 17 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते. बघू शकता हा जो ट्रेंड होता पडण्याचा तो इथं बंद झाला आणि इथून आता शेअर वर जात आहे, कारण सपोर्ट त्याचे वर शिफ्ट होत आहेत. ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन शेअर वर जात आहे. म्हणजेच आता शेअर खाली येण्याची तयारी शेअरची नाही, इथून शेअरला वर जायचं आहे. डिस्काउंट जर पाहिलं तर अजूनही 54% डिस्काउंट आहे. म्हणजे बाय वन गेट वन फ्रीपेक्षाही जास्त डिस्काउंट ह्या शेअरवर अजूनही मिळत आहे. तर असे शेअर आपण खरेदी केले तर हा यू पॅटर्न बनणारच आहे. कितीतरी शेअरमध्ये तो बनलेला आहे आणि हा बनणार आहे, त्याची आपण फायदा घेऊ शकतो. आताही खरेदी केला तर जेव्हा तो ऑल टाईम हायच्या जवळ जाईल त्याच वेळेस आपले पैसे डबलपेक्षा जास्त झालेले असतील. तर अशा संध्या ह्या आपण सोडल्या नाही पाहिजेत. पुढचा शेअर आहे लेटेनव्ह्यू. IT क्षेत्र आज पडलं त्यामुळे हाही शेअर पडलेला आहे, म्हणून हा शेअर मी तुमच्या पुढे आज आणलेला आहे. चांगला शेअर आहे. भविष्यामध्ये चांगलं काम ह्या शेअरकडून होऊ शकतंय, फायदा होऊ शकतो आणि आपलाही त्याबरोबर फायदा होईल. 476 वर ट्रेड करत आहे. आज 1% मायनस झालेला आपण बघू शकतो. मार्केट कॅप 9,800 करोडचा आहे. म्हणजे छोटी कंपनी आहे. पी जर पाहिला तर 59चा, ROC 15.2, ROE 12.2, फेस व्हॅल्यू 1ची, 5.25ची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग 65ची पाहायला मिळते. EI मध्ये ही कंपनी चांगलं काम करत आहे त्यामुळे त्याचाही फायदा या कंपनीला मिळू शकतो. 62.5ची मीडियन पी आहे. मीडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि अशा वेळेस आपण संध्या सोडायला नाही पाहिजे. EPS जर पाहिलं तर EPS वाढत आहेत, म्हणजे कंपनीचे प्रॉफिट हे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेअर चालत नाही म्हणून पी खाली आहे. तर असे शेअर आपण खरेदी केले पाहिजे. त्याचबरोबर ही कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त आहे. सेल्स जर बघितले तर मार्च 2013 पासूनचे सेल्स 33 करोडचे जे होते ते आता 672 करोडपर्यंत आले. 8 करोडचं प्रॉफिट हे 165 करोडपर्यंत आलेलं आहे. इथं पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले आहेत. पण इथं शेअर अजून चाललेला नाही तर इथं आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे. इथं आपला पैसा बनू शकतो. अशा शेअरमध्ये पैसा लावा. प्रॉफिट ग्रोथ मस्त आणि डबल डिजिट आपल्याला पाहायला मिळते 20च्या पुढं. तर हे शेअर आपल्याला पैसा बनवून देऊ शकतात. सध्या चालत नाही म्हणून लक्ष नाही दिलं तर आपलंच नुकसान होणार आहे. अशा शेअरवर लक्ष द्या जो की आपल्याला पैसा बनवून देईल. रिझर्व्ह बघा 1356 करोडचं रिझर्व्ह आहे. कर्ज जर पाहिलं तर 24 करोडचं कर्ज आहे. चार्ट बघा, मागची कंपनी जी होती त्याचा चार्ट इतका वर आला नाही, जी की इंडिगो पेंट इथपर्यंत
खाली पडली होती, त्याच्यानंतर इथं तिनं खाली सपोर्ट घेतला आणि तिथून जवळपास इथपर्यंतच ती कंपनी आलेली आहे. ही कंपनी त्याच्याही पुढे गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि डाऊन ट्रेंड संपून हिचे सपोर्ट वरवर हिचेही सपोर्ट वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ही कंपनीसुद्धा एक यू पॅटर्न बनवणार आहे. तर संधी आहे अशा वेळेस गुंतवणूक करायची. सध्या कंपनी सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळते. सपोर्टजवळ ही कंपनी ट्रेड करत आहे. इथून कंपनी पुन्हा इथं वर जाऊ शकते. अशी कंपनी ती वर जाणार आहे. त्यामुळं कंपनी खाली येणार नाही आणि एक दिवस हा ब्रेकआउट ही कंपनी देणार आहे. तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे. आय टी क्षेत्रामध्ये हिचं चांगलं काम आहे. कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे. ह्या कंपनीवरही तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर सिरका पेंट, इंडिगो पेंटपेक्षा ही थोडीशी छोटी कंपनी असलेली पाहायला मिळते. 322वर ट्रेड करत आहे. आज 2.81. आज पेंट क्षेत्र वाढलं, त्याबरोबर केमिकलही क्षेत्र वाढलेलं आहे. केमिकल क्षेत्रामध्येच जवळपास पेंट क्षेत्र आल्यासारखं आहे. तर ही कंपनी मार्केट कॅप पाहिलं तर फक्त 1700 करोडचं मार्केट कॅप आहे. म्हणजे आपण पेनी शेअरमध्ये जर पैसा लावणार असाल तर ही पेनी शेअर म्हणायला हरकत नाही. अशा कंपनीत पैसा लावला पाहिजे. पी जर पाहिला तर 36चा, ROC 24, ROE 17.9, फेस व्हॅल्यू 10ची, प्रॉफिट ग्रोथ 2.96 आणि 67.6ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. EPS बघू शकता, म्हणजे प्रॉफिट कंपनी जनरेट तर करत आहे पण शेअर चालला नाही, म्हणून मीडियन पी जो आहे 41चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. तर ही कंपनी खरेदी केली तर येणाऱ्या काळात पैसा बनू शकतो आणि ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त आहे. तिन्ही कंपन्या कर्जमुक्त आहेत, प्रॉफिट ग्रोथ असलेल्या आहेत, अंडर व्हॅल्यूड आहेत, वरून डिस्काउंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर मिळत असतील तर आपण ह्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या पाहिजेत, कारण ह्याच कंपन्या नंतर पैसा बनवणार आहेत. कितीतरी कंपन्या मी सांगितल्यात. सोनाकॉम सांगितली होती, सोनाकॉम चालली. त्याच्यानंतर अपोलो पाईप सांगितला होता, तो पण चालला. डीमार्ट सांगितला होता, डीमार्ट चालला. बजाज फायनान्स सांगितला, बजाज फायनान्स चालला. मी ज्या कंपन्या सांगत आहे, म्हणजे मला जास्त कळत आहे असं म्हणायचं नाही, पण हे मार्केटमध्ये हे असंच घडत आहे. ज्याचे प्रॉफिट वाढणार आहेत तो जर शेअर चालणार नसेल तर तो किती दिवस चालणार नाही, वर्षभर, 6 महिने, 2 वर्ष चालणार नाही, पण त्याला चालावंच लागेल. ही संधी आहे की आपण दर महिन्याला कमवणारे आपण लोक, आपल्याला जितक्या वर्ष शेअर चालत नाही तितक्या महिने आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. उलट बाजाराची कृपा आहे की तो शेअर जास्त दिवस चालत नाही आणि चालणारा शेअर जर असेल, पळणारा शेअर असेल, आपण किती गुंतवणार आहे त्याच्यामध्ये. जर तो आज 100 रुपयाला असेल, पुढच्या महिन्यात 150ला गेल्यावर आपण खरेदीच करणार नाही. पण 100 रुपयाचा शेअर जर तिथंच 90-95 जर फिरत असेल तर वारंवार आपण त्याच्यात पैसा टाकू शकतो आणि जेव्हा तो चालेल तर आपला पैसा बनू शकतो. तर हिचं बघा, सेल जर पाहिले तर 2011 पासूनचे 22 करोडचे सेल्स आहेत, 317 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 1 करोडचं 49 करोडपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे छोटी कंपनी असूनही सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचे तुम्ही बघू शकता चांगले असलेले पाहायला मिळतात. आणि इथं जर पाहिलं तर चालू वर्षामध्ये इथं 3% प्रॉफिट आहे, तिथं -24% झालेला आहे. म्हणजे चालू वर्षामध्ये शेअर चालला तर नाहीच, पण उलट मायनसमध्ये आपल्याला मिळत आहे. तर ही संधी आहे, अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे. रिझर्व बघू शकता, 254 करोडचं रिझर्व आहे. छोटी कंपनी असूनही 254 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज मागच्या 3 वर्षामध्ये कंपनीनं कर्ज 0 केलेलं आहे. तर ही एक चांगली गोष्ट या कंपनीची पाहायला मिळते. चार्ट जर बघितला तर सपोर्टपासून थोडीशी वर असलेली पाहायला मिळते. 28% डिस्काउंट आहे वरून, म्हणजे टॉपपासून ह्या कंपनीचं इथपर्यंत 28% डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कंपनी सध्या 319वर आहे. 300चा पहिला सपोर्ट आहे, 290चा दुसरा सपोर्ट आहे. तर ह्या सपोर्टवर येईलच असं नाही, पण दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा. जर पुन्हा ही तुम्ही आधी जर खरेदी केली असेल, 300ला केली असेल किंवा वरही कुठं केली असेल, 350ला केली असेल, तरीही जेव्हा तो 300ला येईल तर पुन्हा खरेदी करायला हरकत नाही. कंपनी चांगली आहे, प्रॉफिट चांगले आहेत, कर्जमुक्त आहे, त्यामुळे अंडर व्हॅल्यूड आहे आणि वरून डिस्काउंट मिळत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर अशा कंपन्या आपण हळूहळू पोर्टफोलिओमध्ये जमा केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, हे होते 3 कंपन्या. तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत. तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा. कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.